तब्बल 1 वर्षानंतर समिताची तिन्ही मुलं म्हणजेच युगेंदरची तिन्ही मुलं घरी परत आलेली असतात आणि घरी परत येण्यासाठी विद्याधरचा खूप मोठा डाव असतो. त्यांनीच विद्याधरने त्या तिघांना पण वर्षश्राद्धाच्या दिवशी घरी परत बोलून घेतलेले असते, जेणेकरून विद्याधरला असे वाटते जर युगेंदरचे तिन्ही मुलं जर घरी आले तर त्याची नजर आनंदीवरती कमी होईल आणि मला आनंदीवरती डाव साधता येईल आणि हाच हेतू फक्त आणि फक्त विद्याधरचा असतो आणि त्यामुळे तो तिन्ही मुलांना घरी परत घेऊन येतो. खरं तर तिन्ही मुलं समिता आणि युगंधरचे 2 मुलं आणि 1 मुलगी असते. 1 वर्षापूर्वी जेव्हा समिताचा मृत्यू होतो त्याच वेळी ते घर सोडून निघून जातात, कारण त्यांना असे वाटते आमच्या आईचा मृत्यूच्या पाठीमागे फक्त आणि फक्त त्यांचे बाबा म्हणजेच युगेंदर आहे आणि युगेंदरमुळेच आज आमची आई आमच्यामध्ये नाही असं त्यांना वाटत असते. कारण ते शिक्षणासाठी बाहेर असतात, त्यामुळे ते युगेंदरला खूप कमी ओळखतात. पण त्यांना असे वाटते आम्ही बाहेर जरी असलो तरी बाबांचे आमच्या आईवरती लक्ष असले पाहिजे होते आणि बाबांच्या हातून ही खूप मोठी चूक झाली आहे. आईला कॅन्सर होता हे बाबांना कसं काय समजले नाही किंवा त्यांना माहीत असेल त्यांनी दुर्लक्ष दिले. त्यांना माझ्या आईपेक्षा त्यांना महत्त्वाचे कामे आहेत. त्यांना कारखान्याचं काम जास्त महत्त्वाचं आहे. त्यांना गावातल्या लोकांची, कंपनीतील कर्मचाऱ्यांची म्हणजेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांची जास्त काळजी आहे आणि त्यांच्या काळजीपोटीच माझ्या आईकडे दुर्लक्ष केले आणि आज माझी आई जिवंत नाही असा तो दोष फक्त आणि फक्त युगेंदरला देत असतात आणि याच गोष्टीचा राग त्यांच्या मनामध्ये भरभरून भरलेला असतो. त्यामुळे ते युगेंदरचा तिरस्कार करत असतात. पण त्यांना कुठे माहीत असते की समिताने ही गोष्ट युगेंदरपासून लपून ठेवलेली असते. तिला जो कॅन्सर झालेला आहे तिने मुद्दाम युगेंदरला सांगितलेले नसते आणि हीच गोष्ट आता गुपित ठेवते. तिला सतत असे वाटत असे की माझा जो कॅन्सर आहे तो युगेंदरच्या कामामध्ये अडथळा नको. जर युगेंदरने मला समजले की कॅन्सर आहे, तू सर्व कामकाज सोडून जे काही आम्ही विश्व निर्माण केलेलं आहे म्हणजे जो काही कारखाना उभा केलेला आहे त्याकडे युगेंदरचे लक्ष कमी जाईल आणि तो फक्त आणि फक्त माझ्याकडेच लक्ष देईल आणि हीच गोष्ट समिताला आतून खात असते आणि त्यामुळे ती युगेंदरला सर्व सत्य सांगण्यापासून रोखते. त्याला यातलं काही ती सांगत नाही. पण मुलांचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. त्यांना असे वाटते की आमच्या आईला आमच्या वडिलांनीच मुद्दाम हॉस्पिटलमध्ये दाखवले नाही, तिचा हा आजार आमच्यापासून लपून ठेवला आणि त्यामुळे खूप मोठा गैरसमज हा मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये झालेला असतो. पण आता खूप हा जो काही गैरसमज झालेला आहे हे सर्व काही आनंदी दूर करणार आहे. मोठ्या मनाची आणि समजदार चाणक्य आनंदी आता दोघांमधील सर्व काही गैरसमज दूर करणार आहे आणि सर्व कुटुंबाला एकत्र आणणार आहे. कशा प्रकारे तुमचे वडील तुमच्यावरती खूप माया करतात हे सर्व काही ती आता दाखवून देणार आहे आणि स्वतः आता समिताची ती जागा घेणार आहे. घरी परत आल्यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढतच जात असतात. आनंदीला मात्र हा काय प्रकार चालू आहे हे कळत नसते, कारण आनंदीला आईवडील नसल्यामुळे आईवडिलांची तिला खूप जाणीव असते. आनंदी विचार करते मला माझे आईवडील नाहीत, मी लहान होते तेव्हापासूनच माझे आईवडील ॲक्सिडेंटमध्ये वारलेले आहेत. पण जे मुलं आता वडिलांपासून पोरकी आहेत ते मी पोरके होऊ देणार नाही आणि त्यांना वडिलांची माया देणार. मी युगेंदर म्हणजेच मालक साहेब किती चांगले आहेत, किती चांगल्या स्वभावाचे आहेत हे सर्व काही आता आनंदीच मुलांना दाखवून देणार आहे. घरी परत आल्याच्या नंतर मुलांना कळते की माझ्या नालायक वडिलांनी या मुलीसोबत लग्न केलं आहे, म्हणजेच माझ्या आईची जागा या मुलीला दिलेली आहे. पण त्यांना कुठे माहीत असते की अजून युगेंदरने तिला बायको म्हणून स्वीकारले नाही आणि ज्या परिस्थितीमध्ये युगेंदरने लग्न केलेलं आहे ती परिस्थिती अजून त्यांना माहीत नसते. पण आता हे सर्व सत्य शिर्के मुलांना सांगणार आहे की मोठ्या मनाचे तुमचे वडील कशा प्रकारे त्यांनी आनंदीसोबत लग्न केले, तिची इज्जत राखावी. विद्याधरने जे काही आनंदीसोबत कांड केलेले असते म्हणजे तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि याच गोष्टीमुळे युगेंदरला त्या मुलीसोबत लग्न करावे लागले. ही सर्व गोष्ट काही आता शिर्के सांगणार आहे. तर मोठे मनाचे युगेंदर हे मुलांच्या लक्षात येणार आहेत आणि चक्क आता वडील म्हणून ते स्वीकारणार आहेत. तर आनंदीसुद्धा जे वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये मतभेद असतात, कशा प्रकारे आईचे आजारपण
हे युगेंदरच्या म्हणजेच मालक साहेबांच्या लक्षात आले नाही. हे सर्व गोष्ट काही ती आता मुलांना सांगणार आहे आणि सर्वजण एकत्र कुटुंब म्हणून आता राहणार आहेत आणि पुढे खूप छान सिरियल एक छान वळणावरती आपल्याला दिसणार आहेत. हळूहळू शिल्पा आणि विद्याधर भरपूर काही आनंदीबद्दल मुलांना भडकून देण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यातील जो मोठा मुलगा असतो आणि त्यातीलच मुलगी जी असते ते आनंदीच्या बरेच दिवस विरोधामध्ये जाणार आहे. पण जो काही लहान मुलगा असतो ना, त्याला अजूनसुद्धा आईच्या मायेची अपेक्षा असते. तो लहान असल्यामुळे त्याला सतत असे वाटत असते की माझी आई कुठून तरी येईल, माझ्यावरती प्रेम करेल, माया लावेल आणि या शोधामध्ये कुठेतरी तो आनंदीला पाहत असतो. आनंदी त्याला छान छान त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालत असते. ज्या प्रकारे समीदा लहान मुलाची जास्त काळजी करते, त्याच प्रकारे आनंदी आता त्याला पदरात घेते आणि समीदा ज्या प्रकारे त्याला प्रेम करत असते, त्याच प्रकारे आनंदीसुद्धा आता त्या लहान मुलाची ती काळजी घेणार असते. ती जरी आनंदी त्याच्याच वयाची जरी असली तरी तिला तिच्या वयाप्रमाणे खूप मोठा समजदारपणा आलेला असतो आणि ती मालक साहेबांसाठी काही करायला तयार असते आणि ती चक्क आता मुलांचा स्वीकार करते. हे आपल्याला खूप छान प्रकारे दिसून येणार आहे. तर युगेंदरला सुद्धा अजूनच आनंदीचा हेवा वाटणार आहे. युगंधर विचार करणार आहे की जे काही मी करू शकलो नाही ते आनंदीने करून दाखवले आणि आनंदीने समीदाची जागा घेतली आहे आणि त्यामुळे आता युगेंदरसुद्धा आनंदीला बायको म्हणून स्वीकार करणार आहे. हे सर्व करत असताना शिल्पा आणि विद्याधरचे मात्र कारस्थान चालूच असणार आहेत. पण या सर्व गोष्टींना मात करत तर दोघांना चांगल्याच प्रकारे धडा शिकवत शिल्पाला दूर करत ती आता चक्क या घरावरती स्वतःचं राज्य चालवणार आहे. म्हणजे जी काही शिल्पा आतापर्यंत सर्वांवरती अत्याचार करत होती, हे सर्व काही अत्याचार शिल्पाचे बंद होणार आहेत आणि शिल्पासुद्धा एक चांगल्या वळणावरती आपल्याला दिसणार आहे. योगेंद्रने दुसरं केल्यामुळे मुलांच्या मनामध्ये युगेंदरबद्दल खूप मोठा तिरस्कार निर्माण होतो. पण आनंदी मुलांना समजावून सांगते, तुमचे वडील खूप मोठ्या मनाचे आहेत. खरं तर माझी इज्जत ठेवण्यासाठी तुमच्या वडिलांनी माझ्यासोबत लग्न केले. खरं तर तुमच्या आईची जागा मी कधीच घेणार नाही. तुमच्या वडिलांच्या मनामध्ये तुमच्या आईबद्दल जे प्रेम आहे ना, ते प्रेम कोणीच ओळखू शकत नाही. कारण तुमचे वडील तुमच्या आईवरती खूप प्रेम करत होते आणि त्यांनी अजूनसुद्धा माझा बायको म्हणून स्वीकार केला नाही आणि ते कधीच करणारसुद्धा नाही. आणि मलासुद्धा तुमचे बाबा एक नवरा म्हणून कधीच नको आहे. आणि हे सर्व सत्य, आनंदीचा चांगुलपणा, हुशारी हे सर्व मुलांसमोर येणार आहे आणि ते सुद्धा जो काही आनंदीबद्दल गैरसमज असतो त्यांच्यातील दूर होणार आहे आणि चक्क आता ते आनंदीचा आई म्हणून स्वीकार करणार आहेत. पण इथे सिरियल आता एका वेगळ्याच वळणावरती जाणार आहे. मुलं चक्क आता आईलाच म्हणजेच आनंदीला युगेंदरला सांगणार आहेत की तुम्ही खऱ्या अर्थाने बायको म्हणून स्वीकार करा आणि आम्हाला तीच आई हवी आहे. आम्ही समीधाला म्हणजेच आमच्या आईला आणि आनंदीला कधीच वेगळं समजत नाहीत. जे काही आई आम्हाला आनंद देत होती, माया लावत होती, त्याच प्रकारे आनंदी आईसुद्धा आम्हाला माया लावत आहे, आमच्यावरती प्रेम करत आहे. आणि ही गोष्ट आता युगेंदरला सुद्धा जाणवणार आहे आणि युगेंदर सर्व जगाचा विचार न कर आनंदीचा चांगल्या प्रकारे बायको म्हणून स्वीकार करणार आहे. आता हे एकत्र कुटुंब आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळणार, आनंदी बाप लेकांमधील सर्व गैरसमज कशा प्रकारे दूर करणार आणि विद्याधरला कशा प्रकारे धडा शिकवणार हे पाहण्यास खरंच खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.